साठी खूप महत्त्वाची बातमी आहे। शरीर कमवण्यासाठी किंवा सुदृढ आरोग्यासाठी तुम्ही प्रोटीन पावडर घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। प्रोटीन पावडर तसंच प्रोटीन सप्लिमेंट बाबत ICMR ने गंभीर इशारा दिलाय। याबाबतचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय। या मेसेज मागचं नेमकं सत्य काय आहे पाहूयात या रिपोर्ट मधून। प्रोटीन सप्लिमेंट आरोग्यासाठी घातक। प्रोटीन सप्लिमेंट मुळे किडनीचे विकार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अलीकडच्या काळात चांगल्या आरोग्यासाठी प्रोटीन घेण्याचं प्रमाण वाढलंय। विशेष करून जिम मध्ये जाणारी तरुण आवर्जून प्रोटीन सप्लिमेंट घेतात। बरेचदा आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रोटीनचा समावेश करण्याचा सल्ला आहार तज्ञांकडून दिला जातो। बाजारात पावडर तसंच इतर स्वरूपात हे प्रोटीन उपलब्ध असतं। मात्र ICMR अर्थात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका व्हायरल मेसेजमुळे सर्वांनाच धडकी भरली आहे। या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात। ICMRच्या गाईडलाईननुसार प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट घेणाऱ्या लोकांमध्ये किडनी विकारांचं प्रमाण वाढलंय। याशिवाय अतिरिक्त प्रोटीन पावडर घेतल्यामुळे हाडही खिळखिळी होतात। ICMRच्या या व्हायरल मेसेजमुळे प्रोटीनचं सेवन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। खरंच प्रोटीन पावडर घेतल्यानं आजार होतात का? साम टीव्हीनं याबाबत तज्ञांकडून जाणून घेतलं। यामध्ये मूत्रपिंड निकामी होऊ शकतात, किडनी फेल्युअर होऊ शकतं, कारण जास्तीत जास्त प्रोटीन जर गेलं तर त्याचा किडनीवर ताण पडून किडनी फेल्युअर होऊ शकतं। जास्ती प्रमाणात प्रोटीन पावडर घेतलेली पचनालाही हे कमी पडतं आणि अपचन झाल्यामुळं पोट फुगणं, गॅसेस होणं, खूप मोठ्या प्रमाणात जुलाब होणं असेही त्रास होतात। याबरोबर प्रोटीन जर जास्ती प्रमाणात घेतले गेली तर हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यांच्याही इजा पोचू शकते आणि हृदयविकार येऊ शकतो। पाहिलं, अतिरिक्त प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट घेतल्यानं अनेक विकारांचा सामना करावा लागू शकतो। किडनी विकारापासून ते हृदयरोगापर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। शरीर कमावण्याच्या नादात शरीराला हानी पोहोचू शकते। त्यामुळे आमच्या पडताळणीत प्रोटीन सप्लिमेंट आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा दावा खरा ठरलाय। रिपोर्ट साम टीव्ही।